की हरिभक्तीपरायण भारत महाराज कोकाटे श्री संत ज्ञानेश्वर मंदिर धाराशिव या ठिकाणी मी सुरुवातीला 1.5 वर्ष पखावत शिकलो आणि उच्च शिक्षण घेण्याकरता खरोखर फार त्रास होत नाही शिकवणाऱ्याला, परंतु सुरुवातीचं शिक्षण ज्यावेळेस शिकवावं लागतं तो खरा त्रास असतो। जे सुरुवातीचे पखवाजाचे बोल शिकवावे लागतात ते फार त्रासातून शिकवावे लागतात आणि माझं पखवाजाचं बेसिक फाउंडेशन गोररे महाराजांकडे भारत महाराजांकडे झालं आणि नंतर मी संस्थांमध्ये सुद्धा महाराजांच्या बरोबर 1.5 वर्ष इथं फिरलो महाराजांबरोबर आणि नंतर इथं शिकवण्याची सुरुवात इथूनच झालेली आणि पारमार्थिक वारसा आम्हाला गोदले महाराज या घराण्याचा आहे। आम्ही कितीही काही जरी केलं तरी आमच्यावरले हे जे ऋण आहेत, उपकार आहेत, हे जन्मोजन्मी कधीच भेटणार नाही। महाराज मला आळंदीला 13 तारखेला एक छोटासा पुरस्कार मिळतोय। मला त्यांनी विचारलं, मी सुरुवातीला महाराजांचं नाव तिथं त्या पुरस्कारामध्ये सांगितलं, म्हणलं माझी सुरुवात महाराजांकडे झाली। नंतर शिक्षण पंडित सुभाष गुरुजी देशमुख, पंडित सुरेशदादा तळवळकर या सर्व मोठ्या लोकांकडे झालं आणि मुलगा आज इथं वाजवतोय। माझ्या जीवनात मी एक गोष्ट कधीच म्हणजे केली नाही की मुलाला वेगळं शिकवायचं, विद्यार्थ्याला वेगळं शिकवायचं। मुलगा ही विद्यार्थी म्हणूनच शिकला पाहिजे आणि तो गुण आमच्यात, खानदानी गुण आमच्यात आहे की मुलांनी सुद्धा विद्यार्थी होऊनच शिकलं पाहिजे, शिष्य होऊनच शिकलं पाहिजे, तरच त्याला ती विद्या मिळत असते। आज त्याला मी पखवाज हे फार एक मोठं क्षेत्र आहे। महाराजांनी याच्या अगोदर मी लहान असताना डागरबंधू इथं आलेले, शंकर बापू आपेगावकर नेहमीच या संस्थांमध्ये असायचे आणि बापूंना व्यायामाला नेण्याचं काम माझ्याकडे दिलेलं असायचं। महाराजांनी बापू सकाळी पहाटे 4ला उठायचे आणि प्रकाश बुवा, चला प्रकाश बुवा अशा हाक द्यायचे। महाराजांनी सांगितलं तो इथं झोपायचं दररोज। मग मी बापूंपाशी झोपायचं, पण 2-3 दिवस कंटाळा आला लवकर उठायचा। दुसऱ्या दिवशी एक दिवस ते पत्र्याच्या शेडमध्ये जाऊन झोपलो। केशव मोठ्याने हाका मारायला लागले। मला एवढंच सांगायचंय की शंकर बापूंनी महाराजांनी सांगितलं की 7 समुद्राच्या पलीकडे म्हणजे भारतभर पखवाजाचं जे वलय निर्माण केलं, पखवाज काय असतो हा बापूंनी फार लांबपर्यंत घेऊन गेलेले बापू आणि त्यांच्यामुळं फार आपल्या त्या मराठवाड्याची फार एक वेगळी ओळख आहे आणि त्या बापूंची सुद्धा माझ्या हातून थोडी का व्हायला सेवा घडलेली, त्याचं सुद्धा हे फळ असू शकतं। मी माझ्या जीवनात त्याला वेगळं कधीच शिकवलं नाही। त्याला बऱ्याचदा विद्या घेत असताना असा प्रकार होतो, जे गुरु लोक असतात, शिकवणारे असतात, ती खरी विद्या विद्यार्थ्याला शिकवत नाही। काही वेगळे काही विद्या असतील ती मागे ठेवायची आणि बाकीचं द्यायचं आणि मग ते कोणाला द्यायचं, तर आपल्या मुलाला द्यायचं, आपल्या भावाच्या मुलाला द्यायचं। माझ्या जीवनात हे कधीच घडलं नाही। मी सांगत असतो ही काय आपल्या आजोबा पंजोबाची कला नाही, आपल्या आजोबा पंजोबांनी तयार केलेली ही विद्या नाही, तर ही विद्या इंद्रापासून चंद्रापासून ही विद्या आलेली, म्हणून ती आपण ठेवून घ्यायची नाही। आपण जर रात्री शिळ्या जर भाकरी आपण जर तशाच जपून ठेवल्या लोकांना द्यायच्या नाही म्हणून, तर त्या नक्कीच खराब होत असतात, ते लक्षात ठेवा। तसं सुद्धा विद्येत सुद्धा असं आहे, आपण जर विद्या ती तशीच ठेवली तर ती सुद्धा विद्या आपल्याला आयुष्यभर सुख लागू देत नाही, म्हणून त्या मी मोकळ्या मनाने द्यायचं काम करतो। आणि गेल्या वर्षी मी शब्द दिला होता याच पुण्यतिथीमध्ये की मी येत्या जून पासून इथं संस्था मी चालू करीन आणि ती संस्था महाराजांच्या शब्दाखातीर मी महाराजांना वचन दिलं, असं मी ते पूर्ण केलेलं आहे। संस्था चालू झालेली, इथं 35 ते 40 मुलं आहेत। मला एक तळतळीने सगळ्यांना विनंती सांगायची, हे पखवाज हा फक्त निमित्त आहे, तुम्हाला हे कारण मला बोलण्यासाठी एक निमित्त आहे, परंतु सर्व परिसराला मला एक विनंती माझ्याकडे एक आहे, जो मुलगा या क्षेत्रात बनत नाही तुम्ही ठेवून कधीच घेत नाही, त्याचा वेळ कधीच वायाला घालवत नाही, पण जो मुलगा त्याच्यामध्ये नॅचरल आहे, प्रत्येक माणसाला एक नैसर्गिक गुण असतो, तसा ताल नावाची जी गोष्ट असते पखवाजातली, ही जर नैसर्गिक ईश्वराने दिलेली असली तर ते लगेच आम्हाला समजलं पाहिजे।
आणि तोच विद्यार्थी मी इथं ठेवून घेतो. आणि तुम्ही जर व्यावहारिक दृष्टीने पाहत असाल तर त्याचं कल्याण 100% व्यवहारात सुद्धा फार नोकरदारापेक्षा वेगळ्या चांगलं होतं. आणि ते काम या संस्थांमध्ये मी परिसराला माझं आव्हान आहे, सगळ्या परिसराला माझं सांगणं आहे, लाईव्ह जे लोक पाहतात त्यांना सुद्धा सांगणं आहे की जास्तीत जास्त मुलगा आपला जर तुम्हाला बनवायचा असेल तर इथं 2 मुलं मी फार तयारीचे 2 मुलं आणून ठेवलेले, त्यांची किंमत आज कळणार नाही, भविष्यात कळत. आणि माझं नेहमी करता लक्ष आहे महाराजांचं घोडो घटकाला मिनिटाला लक्ष आहे संस्थेवर. मला वाटत नव्हतं की महाराज सगळ्या महाराष्ट्रभर फिरून संस्थेवर एवढं महाराजांचं लक्ष देऊ शकते, परंतु महाराजांना सारखा ध्यास संस्थेचा आहे. या संस्थेत कोणाला भविष्य पुढच्या वर्षी शिकलेले असू द्या उपभोग घेण्याचा प्रयत्न करा, माझी सर्व परिसराला विनंती. मी त्याला पखवाजात अनेक ताल असतात, त्यापैकी आदिताल नावाचा एक ताल या पखवाजावर त्याला मी वाजवायला सांगतोय. परंतु या तालाची भगवान शंकराच्या स्तुतीने सुरुवात करतोय. आज रात्री सांगितलं महाराजांनी की भगवान शंकराचं महत्व सर्व महिलांना पुरुषापेक्षा जास्त समजलंय असं मला वाटतंय. म्हणून भगवान शंकर राहतात कुठं आहे का नाही, ते शरीराला लावतात काय, असं त्या स्तुतीमध्ये बरंच वर्णन आहे. मी अगोदर तुम्हाला थोडी नुसती म्हणून दाखवतो, थोडं म्युझिक वाढवा. सदा रहे गंगा तटकाशी, खात भंग वृषभ संग, शिवशंका शिवशंकर जय 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 असं या स्तुतीमध्ये वर्णन आहे. जय कैलाशी अविनाशी सुखराशी, सदा रहे गंगा तटका, खात भंग वृषभ संग, शिवशंका शिवशंकर जय 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 कैलाशी. म्युझिक वाढवा, म्युझिक म्युझिक. वाढव वाढव. जय कैलाशी अविनाशी सुखदा, सदा रहे गंगा तटका, खात भंग वृषभ संग, शिवशंका शिवशंकर जय 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 कैलाशी अविनाशी सुखदा, सदा रहे गंगा तटका, खात भंग वृषभ संग, शिवशंका शिवशंकर जय 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 कैलाशी अविनाशी सुखदा, सदा रहे गंगा तटका, खात भंग वृषभ संग, शिवशंका शिवशंकर जय 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 जय.
थोड़ा चाटी पखवाज वाजवताना त्याच्या तोंडावाटे बोल स्पष्ट यावे लागत असतात. कीर्तन शिकताना संस्कृत जर श्लोक फास्ट नाही आले तर बरोबर नाही. तुमची तयारी आणखी भरपूर वाढली पाहिजे. म्हणून अगोदर पखवाज शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी तोंडातली स्पष्टता वाढवायची. पखवाजामध्ये ऑटोमॅटिक स्पष्टता निर्माण होतात. म्हणून पखवाजाचे बोल फार मांडण्यामध्ये मजा आली पाहिजे विद्यार्थ्यांना. म्हणाला
बोलून झालं शेवटची बंदी श्वास होतो आणि वादन समाप्त होतो.
एक मिनिट. संगीत क्षेत्र म्हणजे त्याच्यात मृदंगपणा, हे जसं एखादं चैतन्य महाराज देगलूरकर हे असे जे विद्वान लोक असते, जगन्नाथ अण्णा पवार, की यांचे सर्वांना कीर्तन समजत नाही म्हणून काही मध्यंतरी असे तसे पण ठेवावं लागते. महाराज ठेवतात प्रत्येक वेळा, बरोबर आहे, सर्वांना कळेल असं. म्हणून ही जी कला आहे अगदी त्याचप्रमाणे आहे. काही ठराविक लोकांकरता ही संगीताची फार कला ही सर्वांकरता नसते, म्हणून याचे संस्कार सर्वांवरच असावा